चला आज बनवूया मस्त आपण घरी पाव बनवायचे आपल्याला आणि ते पण गव्हाच्या पिठापासून बनवायचे. सुरुवातीला बघा एक बाऊल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गुणगुणं पाणी घ्यायचं आहे, जास्त गरम नाही घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा मी साखर टाकलेली आहे आणि ईस्ट घ्यायचं आहे. आपल्याला ते 2 चमचे घेतलेले बघा ईस्ट. आणि हे आपल्याला 10 मिनटासाठी होऊ द्यायचं आहे, म्हणजे ते तयार होतं आपलं. आपल्याला गव्हाच्या पिठात टाकायचं आहे. ॲक्टिवेट होतं हे ईस्ट 10 मिनटांनी. मग आपण 10 मिनटानंतर बघा एक मोठं बाऊल घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी घेतलेली मी गव्हाचं पीठ. तुम्ही मैद्याचा पण बनवू शकता, पण गव्हाचा पिठाचा आपल्याला हेल्दी करायचा आहे मस्त पाव. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ॲक्टिवेट झालेलं आहे बघा आपलंवालं ईस्ट. आणि ते टाकायचं आहे आपल्याला. 10 मिनटं झालेले आहे. हे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मळून घ्यायचं आहे ते. त्यात पाणी टाकायचं लागलं तर वरून, कारण ही कमी पडते आपल्याला ना, तर पाणी टाकायचं. पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे छान पीठ. आणि मस्त घरी तयार होतात पाव आपले. 15-20 मिनटं लागतात हे झाल्यानंतर. आणि मस्त घरच्या घरी आपण पाव बनवू शकतो, ब्रेड बनवू शकतो. तुम्हाला हेल्दी पाहिजे असेल तर मग गव्हाच्या पिठाचाच वापर करा. चांगलं मळून घ्यायचं आहे बघा आपल्याला. आणि मस्त गोळा करून आपल्याला थोडंसं तेल लावून आपल्याला गोळा करून मग ते झाकून आपल्याला 35 मिनटं म्हणा, 40 मिनटं म्हणा ठेवायचं आहे ते. म्हणजे छान ते पीठ आहे ना फुलून येतं मस्त. म्हणजे पावचं तयार होतं ते. पावासाठी पीठ मस्त तयार होतं मग. आणि आता तेल घेतलेलं आहे मी थोडंसं आणि छान लावून घ्यायचं आहे बघा. आणि आता मस्त असा गोल गोळा करून आपल्याला त्याच्यातच ठेवायचं आहे त्या बाऊलमध्ये. आणि झाकण ठेवून मग ते 30-35 मिनटं होऊ द्यायचे, म्हणजे छान फुलून येतं. कोणी कोणी 1-1 तास ठेवतं, त्याच्याने अजूनच पीठ मस्त फुलतं. आणि याच्यावर आता झाकण ठेवायचं आपल्याला. काचेच्या बाऊलमध्ये ठेवलेले बघा मी. आणि ठेवून द्यायचं आपल्याला. आणि आता आपल्याला बघा याच्यामध्ये आपल्याला पाव करायचे. केकचंच भांडं आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आपल्याला ब्रशच्या साहाय्याने. आपण गॅसवर पण करू शकतो, ओव्हनमध्ये पण करू शकतो, एअर फ्रायमध्ये पण करू शकतो. आणि कुकरमध्ये पण हे खूप मस्त होतात तयार पाव, ब्रेड पाव सगळं. आणि बघा आता मस्त पीठ आपलं झालेलं आहे, छान फुलून आलेलं आहे. आणि परत आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचे, छान मळून घ्यायचं. आता आपल्याला मस्त ते मऊसूत करायचं आहे. आता मी बघा स्टीलचं हे घेतलेलं आहे, त्याच्यात तेल लावून घ्यायचे. पीठ मस्त हाताने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे पाव एकदम मस्त फुलतील. आता पावाची रेसिपी झाल्यानंतर मी ब्रेडची पण करणार आहे, गव्हाच्या पिठाचीच करणार आहे. म्हणजे बाहेरचा आणायचा प्रश्नच येत नाही, घरीच तयार करायचं आपण मस्त आणि हेल्दी खायचं. आणि बघा आता मस्त असा आपण गोळा करून घ्यायचा. आणि मस्त मी आता असा पातळ पत्रा असतो त्याच्याने मस्त त्याचे तयार होतात. पण मी चाकू घेतलेला आहे मोठा, त्याच्यानेच आपण करून घेतलेले आहे पावासाठी. छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे. सुरुवातीला चाकूने मी कापून घेतलेले
अशी करून घ्यायची बघा आपल्याला. काही लहान मोठी झाली माझ्याकडनं. असा पत्रा असतो तो, त्याच्याने मस्त होतात, पण चाकूनी पण छान झाले. आता हे सगळे आपल्याला एक एक घेऊन असा मस्त गोळा प्रेस करायचा आपल्याला अशा प्रकारे. असा कळ राहायला पाहिजे मध्ये, आणि मस्त गोल हाताने फिरून मग आपल्याला केकच्या भांड्यात टाकायचे. मग ते असे सगळे असेच करून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यात ठेवून घ्यायचे. नंतर आपण एअर फ्राय किंवा ओव्हनमध्ये ठेवू शकतो. आणि बघा आता आपण 5 केलेले. आता दुसरे पण याच्यात टाकून घ्यायचे आपल्याला, राहिलेले बाकीचे. आणि याला वरून आता बघा परत आपल्याला ते अर्धा तास असे ठेवायचे, आणि मग असे फुलून येतात बघा. दोनदा प्रोसेस असते याची पावाची. ब्रेडची पण तशीच असते. मग असं फुलल्यानंतर पीठ, मग त्याला आपण दूध घ्यायचं आहे थोडंसं, आणि ब्रशच्या साहाय्याने वरून सगळं लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान पाव तयार होतात मग. आणि थोडीशी तीळ टाकलेली मी वरतून, थोडीशी तीळ टाकून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतात. आणि दुसऱ्या याला पण असंच लावून घ्यायचं आपल्याला. आणि आता बघा मी सुरुवातीला याच्यात ठेवलं आणि नंतर एअर फ्रायरमध्ये ठेवलं मी, आणि मस्त पाव आपले 10-15 मिनटात तयार झालेले मस्त पाव खाण्यासाठी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. दुसरे पण झालेले बघा, आणि मस्त ताटात काढून घ्यायची खायसाठी. मस्त हेल्दी पाव आहे आपले, मस्त तयार झालेले बघा. गार झाल्यानंतर मस्त ताटात काढून घ्यायचे आपल्याला.